श्रीराम समर्थ श्रीराम भाग 62. दयाळराव स्वामींच्या प्रत्येक भागवत सप्ताहाला श्रीरंग आवर्जून उपस्थित राहायला लागला. स्वामींचं संहिता वाचन आणि कथा निवेदन दोन्ही लक्षपूर्वक ऐकू लागला. त्याला भागवतामध्ये खूप गोडी निर्माण झाली. इतर पोथ्याही तो वाचू लागला, स्तोत्रही म्हणू लागला. त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. तो मोकळेपणाने स्वामींना विचारायचा. स्वामीही त्याला समजेल अशा रीतीने उत्तर देऊन त्याचं समाधान करायचे. एक दिवस श्रीरंगने विचारलं, स्वामी, सद्गुरू कोणाला म्हणायचं? तुमच्या संस्कारांमुळे भूतकाळात तुम्ही कसे वागलात आणि भविष्य काळात तुम्ही कसं वागाल हे जो ओळखू शकतो तोच तुमचा गुरु. गुरुपद मिळवणं सोपं नाही, अत्यंत अवघड आहे. पुष्कळ प्रवचनकार पंडित स्वतःला गुरु म्हणवतात, दीक्षा देतात, पण ते खऱ्या अर्थाने गुरु नव्हेत. ज्यानं जीवनमुक्तीची अवस्था मिळवली तोच सद्गुरू होऊ शकतो. गुरुपदाची अवस्था जीवनमुक्तीच्या पुढची अवस्था आहे. जीवनमुक्तीची अवस्था मिळवणं अवघड आहेच, पण गुरुपद मिळणं त्याहूनही कितीतरी जास्त अवघड आहे. पण मग ते कसं काय स्वामी? जीवनमुक्त पुरुषाला जग मिथ्या वाटतं. जगातले व्यवहार मिथ्या वाटतात. उपदेश करणं हाही व्यवहार आहे, तोही मिथ्या वाटतो. कुणाला उपदेश करायची इच्छाच होत नाही. गुरुपदावर राहायचं म्हणजे जीवनमुक्तीची अवस्थाही सांभाळावी लागते आणि उपदेश देण्यासाठी व्यवहारामध्ये आल्यावर व्यवहाराची अवस्था पण सांभाळावी लागते. गुरुला जीवनमुक्त अवस्था आणि व्यवहाराची अवस्था या दोन्ही अवस्थांच्या सीमारेषेवर राहावं लागतं. या परमार्थातील गूढ गोष्टी आहेत. योग्य वेळी तुला त्याची अनुभूती येईल. दयाळराव स्वामींनी ओळखलं, श्रीरंग आता बऱ्याच वरच्या अवस्थेला गेलाय. ते मनोमन सुखावले. भागवत सप्ताह संपन्न झाला. रासलीलेचं रहस्य विशद करताना दयाळराव स्वामी म्हणाले, गोपींसारखी भक्ती हवी. ती भक्तीची सर्वोच्च अवस्था. अशी भक्ती असेल तर परमेश्वराची प्राप्ती अल्प काळात होते. सारे श्रोते भारावून गेले. गोपाळ शास्त्रींच्या मनात मात्र वेगळेच विचार येत राहिले. संध्याकाळी दयाळराव स्वामींना ते विचारायला आले, स्वामी, गोपींच्या मनात तर भगवान श्रीकृष्णांबद्दल कामवासना होती. श्रीकृष्णांच्या जवळ गेल्यावर या भावनेचा निराश कसा काय बरं झाला? भगवान श्रीकृष्णांच्या मनात गोपींबद्दल नेमकी काय भावना होती? स्वामी म्हणाले, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. वासना आणि विकारांच्या पलीकडे आहेत. ते पृथ्वीवर अवतीर्ण झालेत. लोकांना ऐहिकाच्या दलदलीतून वर काढण्यासाठी, लोकांचा उद्धार करण्यासाठी. भगवान श्रीकृष्णांचं नुसतं दर्शन होताच गोपींच्या मनामध्ये अतिशय उच्च कोटीचा आनंद निर्माण व्हायचा. त्या देहबोध विसरून जायच्या, देहभान नाही व्हायचं. स्त्री पुरुष संबंधांच्या सुखापेक्षा तो आनंद कितीतरी कोटीपटींनी जास्त असतो. तो आनंद मिळाल्यावर गोपींच्या मनामध्ये देहसुखाच्या तुच्छ वासना शिल्लक राहणं शक्य तरी आहे का? श्रीकृष्णांच्या दर्शनाचा प्रभावच तसा आहे. गोपींनी आपलं मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणी उत्कटतेने अर्पण केल्यामुळेच त्या उद्धरून गेल्या. गोपींची ओढ किती आहे ते पहा ना. पण स्वामी, भागवतामध्ये राधा नावाची कोणी व्यक्तीच नाही, राधा कोणी होऊनच गेली नाही असं म्हणतात. असं मानूया की राधा कोणी होऊन गेलीच नाही. एखाद्या संत कवीनं राधा नावाची व्यक्तिरेखा कल्पनेतून निर्माण केली. पण या संत कवीनं ही व्यक्तिरेखा जेव्हा निर्माण केली तेव्हा तो राधेच्या भावभक्तीशी तन्मय झालाच ना. म्हणजे त्यावेळी तो स्वतःला तर विसरून राधाच झाला होता ना. वृंदावनातील राधाकृष्णाच्या लीलांची त्यानं प्रत्यक्ष अनुभूती घेतलीच होती. राधेचा महाभाव हा अनेक संतांनी अनुभवलाय. असंख्य साधकही कामगंध होऊन राधेच्या महाभावाची अनुभूती घेऊ शकलेत. त्यामुळे त्यांचं जीवन शुद्ध पवित्र होऊन ते परमार्थ मार्गावर खूप पुढे गेले. श्रीरंग ही सारी चर्चा एकाग्र चित्ताने ऐकत होता. काही दिवस गेले. अजून श्रीरंगाला गोपाळकृष्णाचं दर्शन झालं नव्हतं. काही पण अनुभूती आली नव्हती. तो अस्वस्थ झाला. दयाळराव स्वामींकडे गेला आणि भावपूर्ण स्वरामध्ये विचारलं, स्वामी, इतके दिवस ध्यान केलं,
गोपाळकृष्णांची प्रार्थना केली, पण एकदाही उत्तर मिळालं नाही. एकदाही त्याचं दर्शन झालं नाही. स्वामी म्हणाले, अरे गोपाळकृष्णाचं दर्शन होणं एवढं सोपं आहे का? त्याग आणि वैराग्य हाच सर्व अध्यात्म जीवनाचा मूळ पाया आहे. स्वतःच्या सुखाची इच्छा मनातून गेली पाहिजे. उत्कट भक्ती निर्माण झाली पाहिजे. मग गोपाळकृष्णांवर एक प्रकारचा जोर चालू शकतो. आईजवळ हट्ट करून बळजबरी करता येते ना, तसं गोपाळकृष्णांना हट्टानं म्हणता येतं, या मला दर्शन द्या, मला दर्शन दिलंच पाहिजे. मग गोपाळकृष्ण सुद्धा बघ कसे धावत येतात आणि भक्ताला दर्शन देतात, प्रेमाने कुरवाळतात. केवढा आनंद आहे त्यात, केवढं सुख आहे. आणि हे ज्यांनी अनुभवलं ना, ते त्यालाच समजेल. तो आनंद मिळाला की कळतं आपल्याला. जगातले सर्व सुख, आनंद त्या आनंदापुढे अगदी तुच्छ आहेत बघ, अळणी आहेत. पण स्वामी, इतकी उत्कट भक्ती मनात निर्माण कशी व्हावी? अरे, ती भक्ती तुझ्या हृदयातच आहे. वासना, कामना यामुळे ती झाकली गेली आहे. त्या गेल्या ना, की ती भक्ती आपोआप प्रगट होईल. कामना, वासना मात्र गेल्या पाहिजे. मनातला संसार गेला पाहिजे. याचा अर्थ संसार सोडून कुठेतरी निघून जायचं असा नाही बरं. देहानं संसारामध्ये राहिलं तरी चालतं, पण मनातून संपूर्ण संसार गेला पाहिजे. पण मग स्वामी, हे कसं बरं होऊ शकेल? हे होतं. हे संतांच्या कृपेने होतं. आपल्या प्रयत्नांनी नव्हे. तू बघतोच आहे, संतांकडे येणारे बहुतेक सगळे भक्त संसारातल्या गोष्टी मागायला येतात. कुणाला घर हवं, कुणाला मुलगा हवा, हे हवं, ते हवं. पण संतांकडे केवळ ईश्वर भक्ती मागणारेही भक्त येतात ना. पण ते थोडे असतात. पण असतात मात्र नक्की. तेच संतांना जवळचे वाटतात, आपले वाटतात. त्यांना ते प्रेमाने जवळ करतात. केवळ कृपादृष्टीनेही त्यांची ते मागणी पुरवू शकतात. तेवढं त्यांचं सामर्थ्य असतं. त्यांची कृपा झाली की दुःखाचं कारण असलेला संसारच नाहीसा होऊन जातो बघ. श्रीरंगाचा चेहरा आनंदाने फुलून गेला. श्रीराम समर्थ श्रीराम.